और इस वक्त आपको सीधे महाराष्ट्र लिए चलते हैं, जहां पर राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित कर रहे हैं। परंतु माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दामून आठवण करून देतो त्या गोष्टींची। आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली। कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हा नाही सांगणार तुम्हाला। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल। ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल। आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली, हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। धन्यवाद। आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही। तो महाराष्ट्र से तस्वीरें आपको दिखा रहे हैं। राज ठाकरे और उद्धव ठाकरे चुनाव के लिए एक साथ आए हैं। बीएमसी चुनाव साथ में लड़ेंगे। युती झालेली जशी नाशिकमध्ये झालेली आहे, बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल। लोक कोण? रावसाहेब दानवे त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते? त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही। मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत, दानवांना नाहीत। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्लाह हाफिज असं म्हणलेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत। माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत। काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील। काय म्हणायचं, काय म्हणायचं त्याच्यावर? सगळ्यावर कसं बोलायचं रे? मला असं वाटतं आज मुंबईचं मी तुमच्यासमोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील तशा तुम्हाला कळवलं जातं। कोण गेलेत? येऊ तर देत पहिलं। हे जरतर वरतीच खूप असतं सगळं। भाजपला काय हवंय ते भाजपने पाहावं, मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो।
चर्चा सुरू आहे बघू त्यांच्यात आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत ते सुद्धा येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे. त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत त्यांना हे जे काही चालले ते पाहवत नाहीये किंवा सहन होत नाहीये ते सुद्धा येऊ शकतात. काँग्रेसने जर जाहीर केलं ना हो मग आता म्हणजे आणखीन काय बोलायचं तोडलं का